मित्रांनो माहिती आहे बकासूर बरोबर गटपास झाला आहे गट क्रमांक 7 मध्ये। जबरदस्त स्पीड लागली मित्रांनो गाडीला। सचिन मामा पिंपोटे ड्रायव्हर होते। बकासूर आणि माहिती गट क्रमांक 7 मध्ये गटपास झाले। सेमीसाठी पात्र आहे गाडी मित्रांनो। नमस्कार। नमस्कार। बैलाचं नाव सांगा। रुद्रा। कोणाचं आहे? विनोद काका कळंबे आसनगाव। बघा मित्रांनो रुद्रा गटपास झाला गट क्रमांक 10 मध्ये आणि सेमीसाठी पात्र आहे। शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा तुमचं। ओंकार बेलारे। कोणते बैल घेऊन आला होता? जुगार आणि रुबाब। मित्रांनो हा जुगार आहे आणि हा रुबाब आहे। ही घरचा साज पळाला आहे का? घरचा साज पळाला आहे ना। कितव्या गटात गटपास झाली? 11 मध्ये गटपास झाली। ड्रायव्हर कोण होते? करण ड्रायव्हर शिवतरकर। करण ड्रायव्हर शिवतरकरांनी पळवली का गाडी? कशी पळाली गाडी? गाडी एक नंबर पळाली। एक नंबर पळाली ना। कसं कुठल्या खांद्याने पळतात दोघं? जुगार उजवीने तडावे। जुगार उजवीनं पळतो आणि तो डावीनं पळतो। याच्या आधी गुलाल कुठं कुठं घेतलाय काय? इथं घेतला पैसे स्टेशनला आता मागच्या मैदानात। मग गेल्या मैदानात या मैदानाच्या गुलालाची मानकरी आहे जोडी। मग काय अपेक्षा आहे आता? पण गुलालात राहावी एवढीच अपेक्षा। अपेक्षा आहे ना। शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी। बघा मित्रांनो घरचा साज आहे। गेल्या मैदानात या पैसे मैदानाचं गुलालाची मानकरी त्याने आता ही गटपास झाला आहे मित्रांनो। जबरदस्त स्पीड लागले आणि अगं ड्रायव्हर मित्रांनो करण ड्रायव्हर शिवतरकर। ड्रायव्हर नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आज कशी पळाली गाडी? काय नाही गाडी चांगली पडली। पहिल्यांदाच एका जोट्यात आली। पहिल्यांदाच एका जोट्यात आली। मग तुमचा अंदाज काय? आता तुम्ही ड्रायव्हरला जास्त करून अंदाज असतो। दोघं पण जास्त स्पीड लावते। ती पण बाईकचं वैशिष्ट्य काय सांगाल दोघांचं? गाडी खालनं कमी निघते पण मोहर किती पळून किती नाही करते। निकालाला अंतर तुटते। गाडी असली नसली तर दोघांना काही फरक पडत नाही। बरं म्हणजे गाडी पाहिजे असं काय नाही। तो बैल शहाणा आहे। आमचा वाजा अडगा तरी आहे बर पण तो बैल शहाणा आहे। बर त्यामुळे गाडी पळते चांगली। म्हणजे एकमेकाला जुळवून घेऊन गाडी जुळवून पळते। तो जुळवून घेतो म्हणजे थोडक्यात निकालाला हवरे म्हणायचं। हो हो निकाल घेणारच निकालाला। हो गाडी लय पडली। शुभेच्छा तुम्हाला। आम्ही त्यात राहू म्हणून पण गाडी राहिली। बर चांगला गट होता। हा टाचका होता। बर 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 चालते। नशिबानं साथ दिली तर राहू बाकी काय नाही। ते काय गेल्या वेळी मैदानात पण गोलाल झाला। या मैदानात पण नक्कीच गोलाल पात्र होणार। राहिलं होतं 9 नंबर तासाने। चालेल चालेल। ड्रायव्हर स्वतः तुम्हाला एवढा विश्वास आहे म्हणल्यावर 100% गाडी गोलाला ती 100% राहणार। शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी। मित्रांनो सातारोडकरांचा हरण्या याचं नाव काय? सरजा पेडा गट क्रमांक 14 मध्ये मित्रांनो गटपास झालेत। सेमीसाठी पात्र आहेत। कोणी पळवली गाडी? विजू ड्रायव्हर सातारोडकर गाडीचे ड्रायव्हर होते मित्रांनो। बघू शकताय मालक आहे या ठिकाणी। हॅलो नमस्कार। कशी पळाली गाडी? गाडी चांगली पळाली ना। ड्रायव्हर कोण होते? नाही कॅन्सल केले। अनुभवी ड्रायव्हर आहेत विजू ड्रायव्हर। तुमच्या अपेक्षा पाहून पळाली गाडी? सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला। बघा मित्रांनो घरचाच साज थोडक्यात पळाला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे। जबरदस्त स्पीड लागली आहे गाडीला। मित्रांनो ओगलेवाडीचा तेजाबाई गट क्रमांक 5 मध्ये गटपास झाला आहे। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा की तुमचं? राजमुलांनी ओगलेवाडी। कसा पळाला त्याच्यात? चांगली गाडी पळाली। कोण पाहिलं होतं त्याच्यातच? ती बाकरवाडीचा खंड्या। बाकरवाडीच्या खंड्याबरोबर पळाला म्हणजे ती नवीन खरेदी खंड्या आणि ओगलेवाडीचा तेजा मित्रांनो गट क्रमांक 5 मध्ये गटपास झालेत। तर ड्रायव्हर कोण होते गाडीचेच? आखून आणली गाडी। काकू ड्रायव्हर शिंगेर। कशी पळाली गाडी? मग चांगली तुमच्या अपेक्षेप्रमाणे चांगलीच पळाली। पळाली ना। सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला। बघा मित्रांनो तेजाभाई गटपास झाला आणि सेमीसाठी पात्र आहे। मित्रांनो या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला साहेब बकासूर साहेब गट क्रमांक 7 मध्ये गटपास आहे मित्रांनो। बकासूर आणि माहिब्या जबरदस्त जोडी मित्रांनो पळाली। गटाला जबरदस्त स्पीड आहे। सचिन मामांनी मित्रांनो गाडी पळवली आहे आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो बकासूर साहेब। मित्रांनो वाटेगावकरांचा बादल गट क्रमांक 2 मध्ये गटपास झालाय। नमस्कार। नमस्कार। कशी पळाली गाडी? चांगली गाडी पळाली। कडन 1 नंबर तासावर 1 नंबर तासामधून गटपास केलाय। पायरा कोण होतं? एमएमचा राजा। एमएमचा राजा बरोबर पळालोय। ड्रायव्हर कोण होते? अमर ड्रायव्हर। अमर ड्रायव्हरने पळवली गाडी। तुमच्या अपेक्षेप्रमाणे पळाली? हो चांगली बिना हंता लागली गाडी आमच्याला। चांगली पळाली। हो चांगली। सेमीसाठी शुभेच्छा। बादल बघा मित्रांनो कडनं पळून गटपास झाला आणि सेमीसाठी पात्र आहे।
मित्रांनो सांगवी शिरवळकरांचा सुंदर गट क्रमांक 12 मध्ये गटपास झालाय. नमस्कार, नाव सांगा तुमचं. आमचं म्हणजे आमच्या शेटचं नाव आहे बाळासाहेब आपले समीर समीर होय. याच्याबरोबर सुंदरबरोबर कोण पळालाच? सुंदर बरं सुंदर आणि हा रतन आहे मित्रांनो. सुंदर आणि रतनची गाडी पळाली. कशीच पळाली गाडी आज? गाडी चांगली पडली. चांगली पळाली. ड्रायव्हर कोण होते? बाबू ड्रायव्हर आपशिंगेकरांनी मित्रांनो गाडी पळवली. तुमच्या अपेक्षेप्रमाणे पळ लागला गाडीला? चांगली पळाली ना. सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. नाव सांगा तुमचं. आदित्य बोटे, कुठून आला होता? कराडचं शेगाव. कराडवरून. कोणता बैल घेऊन आला होता? जलवा. कराडचा चेगावकरांचा जलवा आहे मित्रांनो. गट क्रमांक 15 मध्ये गटपास झालाय. पायरा कोण होता जलवाचा? स्वराज. स्वराज बरोबर पळालाय का? आणि ड्रायव्हर कोण होते? आपले बारीक ड्रायव्हर. बारीक ड्रायव्हर होते का? कशी पळाली गाडी? गाडी 1 नंबर पळाली. 1 नंबर पळाली. तुमच्या अपेक्षेप्रमाणे पळाली. सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला. चांगलं स्पीड लागले मित्रांनो गाडीला. गट क्रमांक 15 मध्ये गटपास आहे आणि सेमीसाठी पात्र आहे. नमस्कार, नाव सांगा तुमचं. सूरज त्रिंबक जाधव जळगाव. कुठून आला होता बैल? घेतलं होतं माळशिरसवरून. माळशिरसवरून आहे. आता काय आदत आहे का दुसरा आहे? दुसरा झाला आहे का आता? गट क्रमांक 10 मध्ये गटपास आहे मित्रांनो. नाव काय बैलाचं? हरण्या. कोणाबरोबर पळाला हरण्याच? मालगावचा सुशील जाधव यांचा शिंगरे. सुशील जाधव यांच्या शिंगऱ्याबरोबर पळाला. गट क्रमांक 10 मध्ये गटपास आहे. ड्रायव्हर कोण होते आज? अजय ड्रायव्हर कोंडवेचे. कोंडवेचे अजय ड्रायव्हर. गाडी कशी तुमच्या अपेक्षेप्रमाणे पळाली का? पळाली. सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला. बघा मित्रांनो आत्ताच दात लावला वासरानं. गटपास आहे गट क्रमांक 10 मध्ये. मित्रांनो पाटकळकरांचा पतंग गट क्रमांक 4 मध्ये गटपास झालाय. नमस्कार. तांबेकरांचा सुंदर पायरा. तांबेकरांच्या सुंदर बरोबर पळाला का? ड्रायव्हर कोण होता? पका नानाने पळवली का? चांगली पळाली गाडी. चांगली पळाली गाडी मित्रांनो. सुंदर आणि पतंग गटपास आहे आणि सेमीसाठी पात्र आहे. मित्रांनो विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजा गट क्रमांक 11 मध्ये गटपास झालाय. गोल्डन एक्सप्रेस बाबी आणि तेजा. जबरदस्त स्पीड लागली गाडीला मित्रांनो. विठ्ठल नानांचा तेजा बघू शकताय. गटपास आहे गट क्रमांक 11 मध्ये. सेमीसाठी पात्र आहे. मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि विठ्ठल नानांचा तेजा गट क्रमांक 11 मध्ये गटपास झाल्याचे मित्रांनो सेमीसाठी पात्र आहेत. जबरदस्त स्पीड लागली मित्रांनो गाडीला. बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि तेजा. त्याच्या आधी पण मित्रांनो गाडी ही पळालेली आहे. जबरदस्त स्पीड लागते गाडीला मित्रांनो. सेमीसाठी पात्र आहे. गुलालाची मानकरी असणारी ही एक टॉपची गाडी आहे मित्रांनो. थोड्या वेळामध्ये मित्रांनो सेमी सुरुवात होतील.